नगरकर नमस्कार. नवा मराठाच्या चॅनलवरती आपल्या अहिल्यानगरच्या नूतन महापौर सौ ज्योती गाडे आपल्या समवेत उपस्थित आहेत. नमस्कार. मित्रांनो, 25 महिन्यांच्या प्रशासक राजनंतर लोकनियुक्त असं लोकशाही राज्य या लोकनियुक्त प्रतिनिधींकडून आता सुरू झालं असं म्हणायला हरकत नाही. मग अशा वेळेस आपल्या अहिल्यानगर महानगरपालिकेपुढे खरं म्हणजे अनेक समस्या आहेत, परंतु तो समस्यांचा जो डोंगर आहे तो काय एका रात्रीतून बदलणार नाही आहे. अशा वेळेस महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा या अहमदनगरचं नाव अहिल्यानगर झालं आणि या अहिल्यानगरची प्रथम महापौर महिला महापौर व्हावी हा देखील एक योगायोग आहे. मग अशा वेळेस संपूर्ण जनता या अहिल्यानगरच्या प्रथम महिला महापौर म्हणून ज्योतिताईंकडं अहिल्याबाईंसारखंच पाहते आहे. अशा वेळेस हा जो काही महानगरपालिकेच्या समोर समस्यांचा डोंगर आहे, आता तुम्ही यापूर्वी नगरसेविका म्हणून देखील कार्यरत होतात, मला वाटतं 2018चे तो कालावधी असावा. तर त्यावेळेस तुम्हाला या आपलं त्यावेळेचं अहमदनगर आणि आत्ताचं अहिल्यानगर याच्या प्रभागांच्या विषयी माहिती असेल, थोड्याफार समस्यांविषयी थोडीफार का होईना माहिती असेल. तर आज तुम्ही या महापौरपदी बसलेला आहात. खरं म्हणजे असं म्हणलं जातं की हे महापौर पद म्हणजे हा काटेरी मुकुट आहे. हा खरोखरच काटेरी मुकुट आहे, कारण तो मान सन्मानाचा तर विषय आहे, पण जबाबदारी फार मोठी असते. तर अशा वेळेस तुम्ही या महानगरपालिकेच्या ज्या समस्या आहेत आणि विशेष करून महिलांच्या समस्या, कारण का तर तुम्ही महिला महापौर म्हणून निवडून आलेला आहात आणि मुख्य म्हणजे अहिल्यानगर हे नावाला आपल्याला न्याय द्यायचा आहे काहीतरी. तर अशा वेळेस तुम्ही समस्यांविषयी थोडक्यात काय सांगताल, किंवा तुमच्या डोक्यामध्ये कुठली विकास कामं आपल्या आजूबाजूचे जे शहरं आहेत, पुणे, मुंबई किंवा नाशिक किंवा संभाजीनगर, तर निश्चितच आपल्या शहराची तुलना त्यांच्याशी केली जाते नेहमीच. तर अशा वेळेस तुम्ही एक नागरिक म्हणून, महापौर म्हणून नाही पण एक नागरिक म्हणून काय सांगताल? म्हणजे आता स्वच्छतेचा विषय तर आहेच, परंतु वॉटर, मीटर, गटर हे जे 3 शब्द आहेत, या 3 शब्दांनी कोणत्याही नगरपालिकेला ग्रासलेलं असतं. म्हणजे काय असतं, समस्या काय असते असून पाणी, रस्ते, लाईट. मग अशा वेळेस पाण्याची जी समस्या आहे ती आपण फेज 2च्या माध्यमातून बऱ्यापैकी सोडवलेली आहे आणि ती सुटेल पण कदाचित. पण महानगरपालिकेपुढे सगळ्यात मोठे प्रश्न काय आहेत माहिती आहे का? ते म्हणजे आपल्या तिजोरीचा खडखडाट. तिजोरीमध्ये पैसे नाहीत सध्या. तर अशा वेळेस तुम्ही महापौर म्हणून आता तुम्हाला मला वाटतं कारकीर्द जी मिळेल आता इथून पुढे ती 15 महिन्यांची कारकीर्द आहे तुमच्या पक्षाच्या पॉलिसीनुसार, कारण 4 महापौर होणार आहेत आणि 4 उपमहापौर होणार आहेत. म्हणजे हा जो कालावधी आहे हा 15 महिन्यांचा, तो तुम्हाला पुरेसा वाटतो का की तुम्हाला काम करण्यासाठी? नाही, तो पुरेसा वाटत नाही. पुरेसं वाटत नाही. अगदी बरोबर बोललात तुम्ही. मग अशा वेळेस धडाकेबाज काम करणं गरजेचं आहे अहिल्याबाईंसारखं. हो, गरजेचं तर आहेच. आपण शहरासाठी काहीतरी वेगळं करायची माझी इच्छा आहे. हां, मग वेगळं म्हणजे काय करायची इच्छा आहे? असं डोक्यात काहीतरी तुमचे एक महिला म्हणून काहीतरी एक असेल की हे आपल्याकडं असावं आपल्या शहरामध्ये असं. आता अनेक गरजू महिला असतात. अच्छा. त्यांना उत्पन्नाचं म्हणजे त्यांच्यात काहीतरी कला असते, पण त्यांना व्यवस्थित मार्केट नाही मिळत. बरं. तर आत्ताच या बजेटनुसार मला वाटतं शी-मार्ट काहीतरी हो योजना हो आली. हो आली आहे. तर ते प्रत्येक महिलांबरोबर पर्यंत पोहोचायला पाहिजे. अच्छा. म्हणजे त्या योजना आहेत, आता बजेटमध्ये तर असतात, पण गृहिणी काही त्याच्याकडे लक्ष देत नाही एवढे. अच्छा अच्छा, बरोबर आहे. त्यांना काही बजेटचं काही माहिती पण नसतं. म्हणजे ते प्रभावीपणे त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत अशी तुमची इच्छा आहे. आणि त्यांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे. वादच नाही. तुम्ही जर काय सरकार काय होतं मॅडम की केंद्र सरकार, राज्य सरकार खूप चांगल्या योजना राबवतं, परंतु त्या योजना खाली येताना ते लोकांपर्यंत पोहोचत नाही. आता गृहिणीचं कसं तिच्या घरचं सांभाळण्यातच वेळ जातो. हो. ते काही कोणी पेपर वाचत नाही,
काही योजनाबद्दल काही माहिती पण नाही. खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट. तर आपल्याकडं पालिकेमार्फत जर सर्वे करून त्यांना ही जर अगदी माहिती दिली अगदी छान विचार केला तुम्ही. कारण का तर पालिकेमार्फत जर का तुम्ही घरोघर, कारण का पालिकांचा घरोघर आणि प्रत्येक प्रभागामध्ये संपर्क असतो, तर तुम्ही त्या माध्यमातून जर संपर्क केला तर तुम्हाला खूप चांगला प्रतिसाद आणि मिळेल. अनेक महिलांना त्याच्याबरोबर रोजगार पण मिळेल, म्हणजे मार्केट मिळेल. हो. आता त्यांनी सांगितलंय आम्ही मार्केट उपलब्ध करून देऊ, तुम्ही फक्त तुमच्या कला जे काही गुण असतील, कला असतील ते सादर करा. डायरेक्ट व्यापाऱ्यांमार्फत न पोहोचवता म्हणजे आपण डायरेक्ट व्यापाऱ्यांना देतो. हां, म्हणजे 10 रुपयाची वस्तू असती ती नफेखोरी होती ना मध्ये, मध्ये नफेखोरी होती, होती. मग ती बंद झाली पाहिजे कुठेतरी. अच्छा, आणि डायरेक्ट आपणच विकून आपल्याला 10 रुपये मिळाले पाहिजे ना. खूप चांगली गोष्ट आहे का जर का तुम्ही या पदावर बसल्यानंतर जर पहिल्यांदाच महिलांसाठी जर काही अशी योजना मोठ्या प्रमाणात जाहीर केली तर निश्चितच महिलांना त्याचा आनंद होईल. दुसरा विषय असा होता की अहिल्याबाई होळकर हे जे नाव आहे 300 वर्षापूर्वी, आजपासून 300 वर्षापूर्वी त्यांनी 28 वर्ष इंदोरच्या प्रांतावरती राज्य केलं, प्रशासन केलं. आणि मला वाटतं 300 वर्षापूर्वी तर कोणतंही आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध नव्हतं. तर अशा वेळेस त्यांची प्रशासनावरची पकड, त्यांच्या योजना आणि ते राबवून घ्यायचं, जनता दरबार ही जी काही संकल्पना आहे ती अहिल्याबाईंनी पहिल्यांदा त्यांच्या आयुष्यामध्ये राबवली मॅडम. 300 वर्षापूर्वी 300 वर्ष. जनता दरबार. तर आता नगरच्या नागरिकांची पण अशी इच्छा आहे की तुमच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही देखील जनता दरबार राबवा. हो, आपण राबवणारच आहोत. मला काल परवाच अनेक महिला भेटल्या अच्छा. का मॅडम आम्ही येतो, म्हणजे छोटे बचत गट असतील खालच्या स्तरावरच्या लोकांना, आम्ही येऊ शकतो का पालिकेत, म्हणजे त्यांना हो, म्हणजे बघा ना, त्यांना बिचाऱ्यांना आपण येऊ शकतो का नाही किंवा आपण भाग घेऊ शकतो का नाही याची पण जाण नाही अजून, किंवा त्यांच्या मनामध्ये भीती आहे एक प्रकारची. ही भीती घालवायचं काम तुम्ही करायचं आहे मॅडम खरं हो, म्हणजे. मी त्यांना सांगितलं हक्काने यायचे. हां, आम्ही या पदावर पोहोचलोय ते तुमच्यामुळेच तुमच्यामुळे पोहोचलो, तुमच्यासाठी पोहोचलो. तुमच्यासाठीच पोहोचलो. तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या मला अवश्य ऑफिसमध्ये या, घरी या माझ्या. हो हो. नाही, तुम्हाला तर एक प्रकारचा काय म्हणतात ना की वारसा आहे. आज दिवंगत आपले खासदार साहेब यांच्याशी आमचे खूप जिव्हाळ्याचे संबंध होते आणि त्या माध्यमातून तुम्हाला त्यांचा वारसा लाभलेला आहे. आणि मुख्य म्हणजे 2018मध्ये तुम्हाला नगरसेविका म्हणून काम करायची संधी पण मिळालेली आहे. तर त्या पातळीवरती आज आपल्या शहरामध्ये 60 ते 70 वर्षानंतर सुद्धा भाई बार्शीकरांचं नाव घेतलं जातं. आज 70 वर्षानंतर भाई बार्शीकरांचं नाव घ्यायचं कारण असं असतं की त्यावेळेस त्यांची जी काम करायची पद्धत होती, पहिलीच अगदी त्यांचं अभिनंदन करण्यासारखी पद्धत म्हणजे मॅडम त्यांची वॉर्ड व्हिजिट. आता समजा आपल्याकडं जेवढे वॉर्ड आहेत त्या वॉर्डमध्ये ना ते वैयक्तिक जाऊन ठरवलेलं असायचं त्यांनी की या दिवशी हा वॉर्ड, त्या दिवशी तो वॉर्ड. ही जी वॉर्ड व्हिजिट आहे ही संकल्पना त्यांनी 60 वर्षापूर्वी राबवली. तर आता नगरकरांचं देखील अशी अपेक्षा आहे तुमच्याकडनं देखील की वॉर्ड व्हिजिट ही जर संकल्पना तुम्ही राबवली तर त्याचा 2 फायदे होतात. एक फायदा असा होतो की तुम्ही येणार म्हणल्यानंतर आपसूक त्या वॉर्डाचा स्वच्छता होते, आणि दुसरं म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष डोळ्यांनी त्या वॉर्डातल्या काय समस्या ते पाहता येतात, आणि तिसरं म्हणजे त्याच्यावरती ताबडतोब ॲक्शन घेता येते. तर तुम्हाला सांगण्याचं या मुलाखतीच्या माध्यमातून आम्ही नवा मराठी चॅनलमधून हे हेतू ठेवतो की तमाम जी पब्लिक आहे त्या पब्लिकच्या ज्या आपल्या अपेक्षा आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचायला हव्यात, किंवा तुम्ही काम कसं करायला हवं इथून पुढे असं पब्लिकच्या ज्या अपेक्षा आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचायला हव्यात. म्हणून मी हा विषय तुमच्यापुढं मांडला की तुम्ही वॉर्ड व्हिजिट जर अरेंज केली तर तुमचं अर्धं काम कमी होईल, तक्रारी कमी होतील. आपण वॉर्ड व्हिजिट तर करणारच आहोत आता, 1-2 दिवसात चालू करणार आहे. हां, तर तुम्ही जर का ते जाहीर केलं ना मॅडम की आज या अमुक वॉर्डमध्ये म्हणजे आपण व्हिजिट आहे, आता 1 नंबर वॉर्ड पासून चालू करणार आहोत. खूप छान. आणि तिथं काही समस्या आहेत, तिकडच्या जे नगरसेवक असतील त्यांना बरोबर घेऊन आपण ते काम चालू करणार आहे 1-2 दिवसात. आणि अजून एक महत्त्वाचा विषय की मी सकाळीच आपले उपमहापौर साहेब त्यांचं पण मुलाखत घेतली, त्याच्यामध्ये बी मी हा विषय मांडला आणि तुमच्यापाशी पण मांडला आहे. हाच जो विषय प्रभाग व्हिजिटचा पण विषय मांडला, आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय की खूप वर्षानुवर्ष तो प्रलंबित राहिला आहे आपल्या महानगरपालिकेमध्ये, तो म्हणजे प्रभाग समिती. प्रत्येक प्रभागामध्ये ना
तिथले जे कोणी जाणकार अभ्यासू नागरिक असतील त्या नागरिकांची समिती स्थापन करायची अशी तरतूद आहे आपल्या महानगरपालिकेच्या नियमावलीमध्ये. परंतु वर्षानुवर्ष ती जी काही तरतूद आहे ना ती पाळण्यात आलेली नाही. वास्तविक त्याच्या पाठीमागं काय कारण आहे माहिती नाही. परंतु जर ती पाळण्यात आली ना मॅडम तर लक्षात घ्या की प्रत्येक वॉर्डामध्ये अनेक असे लोक आहेत की ते स्वतःहून काम करायला तयार आहेत, अभ्यासू आहेत, कुणी रिटायर आहेत, कोणाला काम नाही, बाकीचं काही काम नाही आहे, तर ते आनंदाने हे काम करायला तयार आहेत. अशा जर प्रभाग समित्या जर का स्थापन झाल्या तर महानगरपालिकेवरचा कामाचा जो काही बोजा आहे तो सुद्धा अर्धा कमी होईल. आपण प्रभाग समिती स्थापन करण्याच्या बाबत तुम्ही पुढाकार घ्यावा पण त्याचा नक्कीच आणि त्या प्रभाग समितीमध्ये जास्तीत जास्त महिलांना प्राधान्य द्या. नाही, आपण प्रभाग समिती म्हणजे दोघांना मिळूनच करावं लागेल. नाही, प्राधान्य यांना का द्या तर त्या खरोखरच प्रामाणिकपणे काम करतात. त्यांचं काही अपेक्षा नसते की बाबा मला काही याच्यातून पण मिळावं अशी काही अपेक्षा नसते. आता रिटायर जे असतात त्यांची पण अपेक्षा असते आपण काहीतरी समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. बरोबर आहे. मग त्याच्यामुळे रिटायरमेंट असते किंवा महिला असतील, आपण सगळ्यांनाच एकत्र करून ती समिती स्थापन करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे तुमच्या कारकिर्दीत ते घडावं असं वाटतं. आणि दुसरा अतिशय महत्त्वाचा प्रश्न असा की आपल्या महानगरपालिकेमध्ये 2871 कर्मचाऱ्यांच्या नियुक्तींचा तरतूद आहे. आपली एवढी मोठी महानगरपालिका आहे आणि प्रत्यक्षामध्ये 1340 जण काम करतात. म्हणजे जवळजवळ 1221 जणांचा बॅकलॉग आहे. म्हणजे कमी कमी मनुष्यबळ आहे आपल्याकडे. तर हे भरण्यासाठी आपल्याला का बरं परवानगी मिळत नाही? कारण आपला जो प्रशासकीय खर्च आहे तो 60% जास्त झालेला आहे. मग अशा वेळेस शासनाकडून तुम्हाला नवीन भरती करायला परवानगी मिळत नाही. मग मिळत नाही म्हटल्यानंतर जसा तो प्रश्न असतो की कोंबडी अगोदर का अंडा अगोदर, ह्या प्रश्नाचं उत्तर जसं मनुष्य कधी देऊ शकत नाही तसा प्रश्न निर्माण होतो की आता हा प्रशासकीय खर्च कधी कमी होणार आणि आपल्याला कधी नवीन भरतीला परमिशन मिळणार. असं कदाचित घडणार नाही आहे लवकरात लवकर. म्हणून मी अनेकांच्या कानावर घातलं आहे, आपल्या आयुक्तांसाहेबांशी पण बोललो आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा 2-3 महानगरपालिका आहेत की त्या 2-3 महानगरपालिकांचा प्रशासकीय खर्च जास्त असताना सुद्धा विशेष बाब म्हणून मंत्रालयाकडून त्यांना कर्मचाऱ्यांच्या भरतीची परवानगी मिळाली आहे. सुदैवाने काय झालं आहे आज आपल्याकडे की आपल्याला बहुमत मिळालं आहे. आपलं खिचडी सरकार नाही आहे. खिचडी सरकार नसल्यामुळं बहुमत मिळालं आहे. बहुमत मिळालं तर तुम्ही हा मुद्दा अतिशय प्रभावीपणे त्या ठिकाणी मांडून, तुम्हाला नावसुद्धा सांगतो मी की नागपूर जी महानगरपालिका आहे त्या ठिकाणी त्यांना विशेष बाब म्हणून परमिशन मिळाली. मग अशा वेळेस काय होतं, आपल्याकडे जर का मनुष्यबळ नसेल तर आपण सुविधा देऊ शकत नाही. सुविधा देऊ शकलो नाही म्हणजे नागरिकांची नाराजी असते. नागरिकांची नाराजी असली म्हणजे ते कर भरत नाहीत म्हटल्यानंतर आपल्याला उत्पन्न मिळत नाही आणि म्हणून आपली जी काही थकबाकी आहे ती 250 कोटी रुपयाच्या घरात गेली आहे. तर या दुष्टचक्रातून जर सुटायचं असेल तर मला वाटतं की आपण मूळ कारणाला हात जर घातला तर होऊ शकेल. आणि आपले जे काही आमदार साहेब आहेत संग्राम भैया, यांना तर काहीच अशक्य नाही खरं म्हणजे की यांनी जर का आज महत्त्वाची गोष्ट काय घडली आहे की सुजयदादा विखे पाटील आणि आमदार संग्राम भैया जगताप यांनी जे काही खांद्याला खांदा लावून या शहराचा विकासाचा ध्यास घेतला आहे, यामुळं सगळं हे घडतं आहे. यामुळं आपल्याला बहुमत मिळालं आहे आणि आपण खूप चांगलं काम करू शकतो आहे. तर याचा फायदा घेऊन मला वाटतं आपण अहिल्याबाई होळकरांच्या नावाला साजेसं काम तुमच्याकडून व्हावं अशी संपूर्ण जनतेची शुभेच्छा आहे तुमच्या पाठीशी. आणि त्याबाबत जर का तुम्हाला काही अडचणी असतील नागरिकांकडनं तर त्या देखील तुम्ही जसं तुम्ही म्हणाल की तुम्ही बोलवणार आहात सगळ्यांना, तर तुम्ही त्या जनता दरबारामध्ये फक्त अडचणी ऐकायच्याच नाही तर तुम्हाला ज्या काही अडचणी त्यासुद्धा तुम्ही सांगू शकता की ज्याच्यामध्ये आमच्यासारखे जे काही कोणी माध्यम आहेत, आमचा जागरूक नागरिक मंच आहे, जनहित परिषद आहे, आमचे बरेच सभासद आहेत, त्यांच्या माध्यमातून हे प्रश्न सुटू शकतात. तर तुम्ही नगरच्या जनतेला काय आश्वासन देताल? आज मला वाटतं तुमचा आणि उपमहापौरांचा देखील पहिलाच दिवस असावा. हो, पहिलाच दिवस आहे आज. तर या पहिल्या दिवशी मुद्दाम मी पहिल्या दिवशी तुमची मुलाखत घेतली की या पहिल्या दिवशी तुम्ही नगरच्या नागरिकांना काय आश्वासन देऊ इच्छिता?
आता वरतीपासून खालीपर्यंत आपलंच सरकार आहे, हो. त्याच्यामुळं निश्चिंत राहा. काम नागरिकांच्या ज्या काही अडीअडचणी असतील किंवा नवीन काही उपक्रम राबवायचे असतील तर आपण केंद्रातून पण निधी आणण्याचा प्रयत्न करू. राज्यातून आहे इथं आता पालकमंत्री तर आपलेच आहेत भारतीय जनता पार्टीचे, त्यांच्याकडून पण निधी घेण्याचा प्रयत्न करू. त्याच गोष्टीमुळं संपूर्ण जनता आशेने का पाहते की आमदार साहेब सुजयदादा विखे पाटील, पालकमंत्री आपले देवेंद्र फडणवीस साहेब आणि नरेंद्र मोदीजी, ही जी काही लिंक आहे वरपासून खालपर्यंत ती आपलीच असल्यामुळे मला नाही वाटत की आता आपल्याला काही अडचण येईल. अडचण तर काही नाही आहे, आपण प्रयत्न करू आणि नवीन योजना तुम्ही आणण्याचा तुमचा प्रयत्न संदेश संपूर्ण जनतेला द्या या संदर्भात. आज तुम्ही पहिल्यांदा या सिंहासनावर विराजमान झालेला आहात, त्यामुळे तसा संदेश तुम्ही सगळ्या जनतेला द्या. एका वाक्यात दिलं तरी काही हरकत नाही. आज आपलंच म्हणजे वरपासून खालपर्यंत आपलंच सरकार आहे आणि निधी आणण्यात आपल्याला काही अडचणी येणार नाहीत. आपले जे काही प्रभागातील कामे असतील त्या आपण निश्चितच मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहोत, म्हणजे पूर्णच करणार आहोत असं मी आश्वासन देते. धन्यवाद मॅडम. तुम्ही तुमच्या आजच्या या पहिल्या दिवशी तुमच्या कामाच्या व्यस्ततेमधून वेळ काढून तुमची मुलाखत दिली आणि नागरिकांना आश्वस्त केलं, त्याबद्दल धन्यवाद.